हे सर्व झाल्यानंतर तुम्ही आता मोर्चा घेऊन जाणार पालिकेवर, आश्वासनावर बोलवण करूनच तुम्हाला जर पाठी पाठवलं तर तुम्ही मान्य करणार का त्या तुमच्या समस्या मार्गी लागल्यानंतर तुम्ही तिथून घेराव काढणार? बघा, तात्काळ हा कुठेतरी विषय मिटला पाहिजे. आपण तिथे धडक देणार नवी मुंबई महानगरपालिका, कारण आश्वासन जे द्यायचं ती वेळ होती ती निघून गेली आता. म्हणूनच आम्ही मोर्चा काढतो. मोर्चाच्या निमित्ताने ज्यावेळेस आपण घेराव घालतोय याचा अर्थ तात्काळ कुठेतरी ते प्रश्न सुटले पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघाल तर ह्या प्रॅक्टिकली होणाऱ्या गोष्टी आहेत. ब्लड टेस्ट होऊ नाही शकत का महानगरपालिकेत सांगा, MRI होऊ नाही शकत का सांगा मला. फोर्टिस सोबतचा जो करार आहे 10% जो आपण केलेला आहे त्या संबंधात तुकाराम मुंढे साहेबांनी ऑलरेडी टर्मिनेशन केलेलं होतं फोर्टिस रुग्णालयाचं. त्यानंतर अभिजित बांगर हे महानगरपालिकेचे आहेत तर त्यांनी देखील नोटीस 2020 ला काढली. मग त्यावर कारवाई का होत नाही अजूनपर्यंत? विधी विभाग जो आहे महानगरपालिकेचा तो का गप्पा आहे, तो का त्याच्यावर ऍक्शन घेत नाही? तर कुठेतरी ह्याच गोष्टीमुळे जे आहे तात्काळ कारवाईची अपेक्षा आम्ही आयुक्तांकडे करत होतो, परंतु ती झाली नाही. म्हणून आम्ही मोर्चा काढतोय. त्यासाठी जो आहे तो आम्ही मोर्चा